हाय, सोनिया किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अंडा पोहे करणार आहे. आज माझ्या मिस्टरांची ऑर्डर होती की आज अंडा पोहे पाहिजेत मला. चला तर मग मी पण तयारीला लागले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असता तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या नोटिफिकेशन तुमच्याजवळ पोहोचतील. मी 2 पाण्याने मस्तपैकी पोहे धुवून घेतलेले आहेत. जास्त वेळ पाणीही ठेवायचं नाही. लगेच पाणी टाकले की थोडंसं हाताने हे करायचं, मिक्स करायचं आणि लगेच काढून टाकायचं. आता हे छोटे छोटे कांदे मी 7-8 कटिंग करून घेतलेले आहेत. बारीक कटिंग करा आणि चवीला तिखटनुसार तुम्हाला जशा हिरव्या मिरच्या पाहिजे तशा तुम्ही घेऊ शकता. मी जवळजवळ 5-6 अशा हिरव्या मिरच्या कटिंग करून घेतच आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण रेसिपीला स्टार्ट करू. त्याआधी कढीपत्ता राहिलेला होता, तो कढीपत्ता मी ताजा तोडून घेतला, कारण की जेव्हा मला पाहिजे तो मी दारातून कढीपत्ता आणते आणि तोडून घेते. आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊ आणि थोडासा, एकदम थोडासा, तुम्ही बघितलेला आहे 2 अंड्यासाठी मी एकदम थोडासा कांदा घेतलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 अंडे असे फोडून टाकणार आहे आणि मस्तपैकी चटणीसारखं त्याचं चटणी तयार करायची. असं समजा, फक्त त्याला कांदा जास्त नाही टाकायचा. त्याच्यात लाल तिखट आणि थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे. तुम्ही फक्त मीठ आणि लाल तिखट जरी घातलं तरीही चव खूप छान लागते. घरामध्ये माझ्या मिस्टरांना धना पावडर आवडती थोडीशी टाकलेली, म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. कोणी लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसालाही टाकतो, पण तुम्ही एवढ्याच गोष्टी टाकते आणि मस्तपैकी असं चटणीसारखं बारीक बारीक तुकडे करून घ्या. असे मोठे मोठे अंड्याचे तुकडे राहिले तर तसे ठेवू नका, पोह्यामध्ये मिक्स होणार नाही. आता त्याच पॅनमध्ये तेल टाकून मी क्रंची असे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. आता तेल गरम झाले की परत मी मोहरी टाकलेली आहे. लो फ्लेम करायची, म्हणजेच मोहरी जळणार नाही आणि जळली तर खूप कडवटपणा येतो, म्हणून लो फ्लेमवरच मोहरी टाकायची. मोहरी तर तळली की मी जिरे टाकून घेतलेलेच आहेत. आता आपण ताजा कढीपत्ता टाकून घेऊ. अशा पद्धतीने मस्तपैकी कढीपत्ता पण तर ह्या गोष्टी सगळ्या लो फ्लेमवरच करा. आता हिरवी मिरचीसुद्धा परतून झाली की मग कांदा टाका. मग आता तुम्ही हाय फ्लेम ठेवला तरी चालतं, कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची जर जळली नाही ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते आणि लो फ्लेमवर त्याची जास्त जळत पण नाही आहे, एकदम कमी प्रमाणात व्यवस्थित परतून पण निघतात. म्हणून मी तुम्हाला सांगितले की काही गोष्टी लो फ्लेमवर करायच्या असतात आणि काही गोष्टी हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या असतात. मीठ टाकलेलं आहे, हळद पण टाकून झालेली आहे आणि पोहे जे आपण भिजवून ठेवले होते ना ते हाताने मस्तपैकी मोकळे करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित मोकळे झालेले पोहे आणि कांदा, मिरची हे सगळे काही जिन्नस आहेत ते एकजीव होतात आणि टेस्टीला खूप छान लागतात. अशा प्रकारे एकसारखी व्यवस्थित परतून घ्या आणि त्याच्यामध्ये आपण जे अंड्याची चटणी तयार केली होती ना ती थोडीफार टाकून घ्या आणि थोडीशी शेवटीला वरतून टाकण्यासाठी ठेवून द्या. बघा, अशा प्रकारे सगळी मस्तपैकी मिक्स करा आणि 10 मिनटं लो फ्लेमवर झाकण लावून ठेवून द्या, म्हणजेच मऊ पोहे होतात. आणि मध्ये आधी परतण्यासाठी तुम्ही झाकण उघडू शकता, कारण खालून करपले नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपले पोहे 10 मिनटं झालेले आहेत आणि मऊ आणि मस्तपैकी पोहे तयार झालेले आहेत. तर चला तर मग आपण वाढून घेतलेले आहेत पोहे. बघा किती मस्त दिसतात ना. अशा पद्धतीने तुम्ही घरी तयार करून बघा, खूप सगळ्यांना आवडतील. आणि मी तळलेले शेंगदाणे मी पोह्यामध्ये टाकले नाहीत, कारण की शेंगदाणे थोडेसे क्रंचीपणा कमी होतो. चला मग बाय.